नमस्कार, मी अंजली. पूर्णब्रह्म किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. उद्याच गुढीपाडवा आहे, म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात उद्यापासून होईल. तर नवीन वर्षाची सुरुवात आपण गोडाधोडाने करतो. तर आमच्याकडे गुढीपाडव्याच्या नैवेद्यासाठी पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक, कडुनिंब, गूळ आणि चिंचेचं पन्ह आणि शेवयाची खीर करतात. जर तुमच्याकडे यापेक्षा अजून काही वेगळं करत असतील तर ते तुम्ही कमेंटद्वारे मला लिहून कळवा. तर शेवयाची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य अगोदर आपण पाहू. तर इथे आपण अर्धा कप इतक्या शेवया घेतलेल्या आहेत. तर या शेवया मी हाताने चुरून थोड्याशा बारीक केलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या शेवया व्यवस्थित भाजल्या जाव्यात. त्यानंतर इथे आपण पाव कप इतकं दूध घेतलेलं आहे आणि पाव कप पाणी घेणार आहोत. त्यानंतर मोठ्या चमच्याने 1.5 चमचा इतकं तूप घेणार आहोत. त्यानंतर छोट्या चमच्याने पाव चमचा इलायची पावडर, नंतर पाव कप इतकी साखर आपण इथे घेतलेली आहे. नंतर इथे काही ड्रायफ्रुट्स मी कापून घेतलेले आहेत, हे ऑप्शनल आहेत. तर आता एक भांडं घेऊन आपण त्यामध्ये तूप ओतून घेऊ. आता हे तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये शेवया टाकून या शेवया एकदम खरपूस ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर आता मीडियम फ्लेमवर सतत हलवत ह्या शेवया आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. शेवया एकदम पातळ असतात, त्यामुळे त्याला आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायच्या आहेत, नाहीतर त्या करपतील. तर असा एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला या शेवया भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ. आपण शेवया पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत, कारण दुधामध्ये शिजवलं तर खाली चिकटण्याची शक्यता असते आणि शेवया दूध पूर्णपणे शोषून घेतात, त्यामुळे पण आपल्याला इथे पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. तर आता या शेवयातील पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला या शेवया शिजवून घ्यायच्या आहेत. तर आता इथे या शेवयातील पाणी पूर्णपणे आटत आलेलं आहे. तर आपण यामध्ये दूध टाकून घेऊ. तर इथे मी अर्धा कप शेवयासाठी पाव कप दूध घेतलेलं आहे. तुम्हाला जर खीर थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही अर्धा कप दूध घेऊ शकता. त्यानंतर आपण यामध्ये साखर टाकून घेणार आहोत. तर इथे पाव कप साखर मी घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. आता या खिरीला आपल्याला कंटिन्यू हलवत याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे शेवयामध्ये आपलं दूध व्यवस्थित मिक्स होईपर्यंत याला शिजत ठेवायचं आहे. आता शेवयामध्ये दूध बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ. तर ड्रायफ्रुट्स इथे ऑप्शनल आहेत. मी काजू, पिस्ता, बदाम आणि केसर घेतलेलं आहे. सध्या आपल्या खिरीची कन्सिस्टन्सी अशी आहे. तर थंड झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी थोडीशी चेंज होईल आणि खीर घट्ट होईल. आता आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ आणि त्यानंतर खिरीला थोडंसं शिजवून घेऊ, 1-2 ते 3 मिनिट. त्यामुळे ड्रायफ्रुट्स पण चांगले शिजले जातील. मी थोडेसे ड्रायफ्रुट्स गार्निशिंगसाठी ठेवलेले आहेत. आपली शेवयाची खीर शिजून एकदम तयार आहे. तर आता आपण यामध्ये इलायची पावडर टाकून घेऊ. इलायची पावडर सर्वात शेवटी टाकून घ्यायची, त्यामुळे इलायची पावडरचा फ्लेवर खिरीमध्ये व्यवस्थित येईल. आपली शेवयाची खीर अशा कन्सिस्टन्सीची झाली आहे. तर आता ही सर्व करण्यासाठी एकदम रेडी आहे. तर आपण खीर सर्व करून घेऊ. तर आता खीर सर्व करते वेळी मी यामध्ये वरून काही ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहे आणि 1 चमचा दुधामध्ये मी केसर भिजत ठेवलं होतं, ते पण यावरून टाकून घेणार आहे. हे केसरयुक्त दूध आपण यामध्ये टाकून घेतल्यामुळे खिरीला कलर खूप छान येतो. आपली खीर दिसायला एकदम टेस्टी दिसत आहे आणि आता ही खाण्यासाठी एकदम रेडी आहे. तर उद्या गुढीपाडव्याच्या नैवेद्यासाठी तुम्हीही अशी खीर बनवून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. या नवीन वर्षात तुम्हा सर्वांना सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो. तर लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.